नमस्कार. आज आपण बेकरीसारखे पाव बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य: मैदा 500 ग्रॅम, 2 चमचे पिठी साखर, 1 चमचा मीठ, 2.5 चमचे ईस्ट, कोमट पाणी आणि तूप. आता सर्व साहित्य आपण त्यात टाकूया. 2 चमचे पिठी साखर, 2.5 चमचे ईस्ट, 1 चमचा मीठ, सर्व व्यवस्थित मिक्स करूया. सर्व व्यवस्थित मिक्स झालं. त्याला गरम कोमट पाणी मळून घ्यायचं. आणि पीठ हे थोडं सैल असलं पाहिजे. कोमट पाण्याने सगळं मळून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हे सारण डो तयार झालेला आहे आणि तो थोडा सैल हवा. आता याला थोडा वेळ हे डो तयार झाल्यावर आता हे डो आपण प्लॅटफॉर्मवर छान मळून घ्यायचं आहे. आणि प्लॅटफॉर्म हा आधी स्वच्छ करून घ्यायचं, कारण त्यावर आपल्याला सोयीचं पडते आणि मोकळी जागा मिळते. हा आधी स्वच्छ केल्यामुळे तो स्वच्छच आहे. त्यावर थोडं तूप टाकायचं, म्हणजे त्यात ते तुम्हाला जर तेल टाकायचं तेल पण टाकू शकता, त्याच्यामुळे ते चिटकत नाही त्याच्यावर. त्या प्लॅटफॉर्म टाकल्यावर चांगलं तो चुरायचा आहे. एक मिनिट. हा डो आता छान मळून झालेला आहे पद्धतशीर. थोडंसं तूप घ्यायचं जर चिकटत असेल तो प्लॅटफॉर्मवर तर. आता हा डो 40 मिनिटाच्या रेस्टवर ठेवायचा. आपण तेल आता बाउलला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करायचे. बाउलला तुपाने ग्रीस करायचे. आधी तुम्ही जर तेल वापरलं तर तेल लावायचं. डो त्यात ठेवायचा आणि 40 मिनिटं हा जिथे हवा बंद ठिकाण आहे तिथे 40 मिनिटाच्या रेस्टवर ठेवायचा. जसं की मी आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे, तुम्ही बंद डब्यात सुद्धा ठेवू शकता. त्या डोवर थोडं तूप लावायचं, त्याच्यामुळे तो वरून कोरडा न होता त्यात ओलसरपणा राहणार. हा डो आता 40 मिनिटासाठी बंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचा. बंद मायक्रोवेव्हमध्ये 40 मिनिटासाठी ठेवा. 40 मिनिटानंतर हा डो असा छान फुललेला आहे. त्याच्यावर एक पंच मारायचा आणि चांगला मिक्स करायचा. घेऊन द्यायची
प्लॅटफॉर्मवर थोडं तूप टाकून परत तो डो चांगला मळून घ्यायचा. हे थांब एक मिनिट. तो डो छान मळून त्याचा रोल करायचा. त्या रोलचे आता इक्वल साईजमध्ये 10-12 पीसेस, किती पीसेस, जितके पीसेस होतील तितके पीसेस करायचे. गोळा घेऊन त्यातला एक गोळा घेऊन त्याला या पद्धतीने मोल्ड करून गोल करायचा. आवाज येतो. बस आता थांब ना तू, चुप बिलकुल. मायक्रोवेव्ह मोडमध्ये, कन्व्हेक्शन मोडमध्ये ठेवायचं आहे स्टीलच्या भांड्यात. आणि अर्धा किलोमध्ये किती आहे, अर्धा किलोमध्ये 12 गोळे झाले आहे. 12 गोळ्यांची एक लादी तयार होते पावाची. त्या गोळ्याला थोड्या थोड्या अंतराने ठेवायचे, एकदम जवळजवळ ठेवलेली पाहिजे, कारण मग फुलल्यावर ते एकमेकांना चिटकतं. एक मिनिट पिझ्झा रोल बनाता एक दे. हा ना, अभी नहीं करना. 20 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे. 20 मिनिटासाठी परत रेस्ट करायला त्याला बंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे. आता गरज नाही सगळ्याची, तेच ते 10 मिनिटं रेस्ट झाल्यावर आता पाव सगळे, आता ते पाव मायक्रोवेव्हमधून बाहेर काढायचे. पाव ब्रशिंग करेपर्यंत आपण मायक्रोवेव्हला प्रीहीट करू. त्यासाठी प्रीहीट 200 डिग्रीवर 20 मिनिटासाठी नाही, 200 डिग्रीवर प्रीहीट करायचं मायक्रोवेव्ह. या पावला आता दुधाने तुपाने ब्रशिंग करायचं आणि हळूच लावायचं आहे, त्याच्या आतमध्ये न जाता, कारण त्याच्या आतमध्ये जर गेले तर एअर पकडेल आणि त्यामुळे ते फुलतील नाही. हळू. बंद करना. अशा प्रकारे ब्रशिंग झालेलं आहे. आता आपण ते मायक्रोवेव्हमध्ये 20 मिनिटासाठी ठेवूया. आपलं ओव्हन आता प्रीहीट झालेलं आहे. आता हे पाव त्यात ठेवायचे. प्रीहीट केल्यामुळे लवकर होतात आणि कुठलाही बेकरी प्रोडक्ट करताना आपण मायक्रोवेव्ह हे प्रीहीट केलं पाहिजे. कन्व्हेक्शन मोडवर 20 मिनिटासाठी 200 डिग्रीवर ठेवायचं. मायक्रोवेव्ह 20 मिनिटासाठी 200 डिग्रीवर सेट करून ठेवून द्यायचं आणि त्यात ते पाव होऊ द्यायचे. 20 मिनिटानंतर आता पाव आपले तयार झाले. बघूया कसे झाले ते. त्यावर ते सॉफ्ट राहण्यासाठी त्याच्यावर दूध आणि तुपाचं ग्रीस करायचं. करून ठेवायचं. 2 फोटो काढले.